Hello everyone, today's topic is powerful 10 solutions of data security and protection. These are the 10 powerful solutions. First is protect your passwords and use passwords that can be easily guessed. Second is minimize storage of sensitive information. Beware of scams or frauds. Protect information when using the internet and email. Fifth is make sure your computer is protected with antivirus and all necessary securities and updates. 6 is secure laptop, computers and mobile devices. Lock and carry them with you. Next is shut down, lock, log off or put your computer and other devices before leaving them and make sure they require a secure password to start up. Next is don't install or download unknown or unsolicited programs as well as applications. Next, secure your area before leaving it unattended. And last is make backup copies of files or data always. Let's start. First, protect your password and use passwords that can be easily guessed. त्याच्यामध्ये पासवर्ड असा ठेवा की तो कुणालाही इझिली गेस करता न यायला पाहिजे. त्याच्यामध्ये डोंट शेअर युअर पासवर्ड अँड अवॉइड रायटिंग पासवर्ड्स. तुमचा पासवर्ड कुणालाही शेअर करू नका आणि कुठेही लिहून ठेवू नका. यूज ऑफ गुड अँड क्रिप्टिक पासवर्ड. पासवर्ड क्रिप्टिंग म्हणजे एक चांगल्या पद्धतीच्या कोडमध्ये ठेवा. पासवर्डची लेंथ मिनिमम 8 कॅरेक्टर्स हवी. लॉंगर इन लेंथ पासवर्ड ठेवा. त्याच्यामध्ये यूज ऑफ अप्पर अँड लोअर केस लेटर्स, नंबर्स अँड सिम्बॉल्स. पासवर्ड असा ठेवा की तो डिफिकल्ट टू गेस असायला हवा. त्याच्यामध्ये तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन नसायला हवी. लाईक यूजर नेम, नेम्स ऑफ फॅमिली मेंबर्स, प्लेसेस, पेट्स, बर्थडेज, ॲड्रेसेस, हॉबीज एक्सेट्रा. सो डिफिकल्ट टू गेस अँड डोंट इन्क्लूड युअर पर्सनल इन्फॉर्मेशन इन युअर पासवर्ड. त्याच्यानंतर इझी टू रिमेंबर बट यू डोंट हॅव टू राईट देम डाऊन. पासवर्ड इझी असायला हवा की जो आपल्याला लगेच रिमेंबर करता आला पाहिजे, परंतु तो कुठेही लिहून ठेवू नका, कारण पासवर्ड प्रोटेक्ट ऑल ऑफ युअर डिव्हायसेस. नेक्स्ट, मिनिमाइज स्टोरेज ऑफ सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. डिलीट सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. कीप इट ऑफ युअर वर्कस्टेशन, लॅपटॉप, कम्प्युटर अँड अदर इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस. तुमची जी महत्त्वाची किंवा सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्ही शक्यतो तुमच्या वर्कस्टेशन किंवा तुम्ही ज्या PCवर काम करता कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेसवर ठेवू नका. ती लगेच डिलीट करून टाका. त्याच्यानंतर डोंट कीप सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन ऑर युअर ओनली वन कॉपी ऑफ क्रिटिकल डेटा, प्रोजेक्ट्स, फाईल्स एक्सेट्रा. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट्सची किंवा तुमचा क्रिटिकल म्हणजे महत्त्वाचा डेटा असेल त्याची ओनली वन कॉपी बॅकअप म्हणून ठेवा, परंतु तुमच्या वर्कस्टेशनवर ठेवू नका. On your portable mobile devices such as laptop, computers, tablets, phones, memory sticks or CDs, DVDs etc. unless they are properly protected. These items are extra vulnerable to theft or loss. एक तुम्ही हा डेटा किंवा तुमची जी सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन असेल त्याची एक ओनली वन कॉपी सिक्युअर ठेवा. कुठेही तुमचा डेटा किंवा तुमच्या फाईल्स, प्रोजेक्ट्स कुठेही तुमच्या वर्कस्टेशनवर नसायला हवे. थर्ड इज बिअर ऑफ स्कॅम्स अँड फ्रॉड्स. ह्याच्यामध्ये नेवर रिव्हेल युअर पासवर्ड ऑर क्लिक ऑन अननोन लिंक्स ऑर अटॅचमेंट. कुठल्याही अननोन लिंकवर लगेच क्लिक करू नका किंवा एखादी अटॅचमेंट पटकन ओपन करू नका. ऑल्सो बी केअरफुल व्हेन युअर शेअर युअर प्रायव्हेट इन्फॉर्मेशन विथ अदर्स. शक्यतो तुमची प्रायव्हेट इन्फॉर्मेशन अशा कुठल्याही लिंकला किंवा अटॅचमेंटला शेअर करू नका. Don't respond to email, instant messages, text, phone calls asking you for your password. अशा कुठल्याही फोन कॉल्सला किंवा मेसेजिंग, ईमेल व्हाया मोबाईल फोन्स, मेल्स एक्सेट्रा तुम्ही पटकन रिस्पॉन्ड करू नका. यू शूड नेवर डिस्क्लोज युअर पासवर्ड टू एनीवन ॲट एनी कंडिशन. तुम्ही तुमचा पासवर्ड शेअर करू नका किंवा कुठेही कोणालाही डिस्क्लोज करू नका at any cost and at any condition. Only click on links from trusted sources. तुम्ही अशा URLs किंवा व्हेरीफाईड वेबसाईटच्या लिंक फक्त ज्या ट्रस्टेड सोर्स म्हणून वापरल्या जातात अशा लिंक तुम्ही यूज करा. दिस इन्क्लूड्स टायनी URLs अँड एनी लिंक.
नेक्स्ट इज डोंट ओपन अनसॉलिसिटेड ऑर अनएक्सपेक्टेड अटॅचमेंट. कुठलीही अशी अनऑथोराइज किंवा ज्या लीगल अटॅचमेंट नाहीत किंवा ज्या तुम्हाला ओळखीच्या नाही आहेत अशा कुठल्याही लिंक प्रथमतः ओपन करू नका, त्याच्यावर क्लिकसुद्धा करू नका की ज्या अनएक्सेप्टेड अटॅचमेंट आहेत. यू कॅन व्हेरीफाय ॲन अटॅचमेंट इज लीगल, डिलीट इट. जर तुम्ही व्हेरीफाय करू शकत नसाल किंवा आणि ती जर लीगल नसेल तर तुम्ही इमिजिएटली अशा लिंक्स सगळ्यात डिलीट करा. डोंट गिव्ह प्रायव्हेट इन्फॉर्मेशन टू एनीवन यू डोंट नो or who doesn't have a legitimate need for it. कायदेशीर प्रयोजन नसणाऱ्या अशा कुठल्याही फोन कॉल्स किंवा मेल्स किंवा अटॅचमेंट URLs वेबसाईट व्हॉटेवर मे बी तुम्ही अजिबात कुठल्याही कंडिशनवर आपली प्रायव्हेट इन्फॉर्मेशन शेअर करू नका. In person, over the phone, via email, IM, text, Facebook, Twitter, etc. Beware of IRS scams and phony computer support scams. These are usually over the phone and threaten dire consequences if don't act immediately. अशा प्रकारचे स्कॅम्स जनरली फोन कॉल्सवरून होतात. तर कुठल्याही फोन कॉल्स किंवा फोन मेसेजेसला बळी पडू नका. ओव्हर एक्साइटमेंट न दाखवता ती लिंक किंवा तो फोन कॉल अगोदर व्हेरीफाय करा. गरज असेल तरच त्याच्यावर क्लिक करा किंवा त्याला रिस्पॉन्ड करा. फोर्थ इज प्रोटेक्ट इन्फॉर्मेशन वेन यूजिंग द इंटरनेट अँड ईमेल. ओनली यूज ट्रस्टेड प्रिव्हियस सांगितल्याप्रमाणे सिक्युअर वेब पेजेस वेन एंटरिंग पर्सनल ऑर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन. अशा कुठल्याही वेबसाईट किंवा ईमेल्स ओपन करू नका. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ज्याची आपल्याला गरज नाही. बी स्पेशली केअरफुल अबाउट व्हॉट यू डू ओव्हर वायरलेस. अशा प्रकारचे माहिती प्रोटेक्ट करण्याची आवश्यकता वायरलेस सोर्सेसवर जास्त असते. इन्फॉर्मेशन अँड पासवर्ड सेंट वाया स्टँडर्ड अनएन्क्रिप्टेड वायरलेस ऑर एस्पेशली इझी फॉर हॅकर्स टू इंटरसेप्ट. चेक युअर वायरलेस प्रेफरन्सेस सेटिंग्स टू मेक शुअर यू डिवाइस आरंट सेटअप टू ऑटो. तुमची कुठलीही वायरलेस किंवा वायफाय ब्लूटूथ कुठलेही ऑटो कनेक्टिंग हा ऑप्शन सिलेक्ट करू नका. जोपर्यंत तुम्ही मॅन्युअली त्याला कनेक्ट करत नाही तोपर्यंत कुठलीही वायरलेस कनेक्टिव्हिटी ऑटो मोडवर ठेवू नका. पुट युअर डिव्हाइस ॲट डेटा ॲट रिस्क. यूज इडोरोम फॉर सिक्युअर वायरलेस ऑन कॅम्पस. यूज द कॅम्पस व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क दॅट इज VPN. When connecting to public wireless like in coffee shop etc. P3 and P4 data must be encrypted when it is transmitted. Don't send P3 P4 data via email, text or IM. Okay, these are not generally secure methods of communications. Be extremely careful with file sharing software. आपल्या मोबाईलवर किंवा आपल्या लॅपटॉपवर डेस्कटॉप PC वॉटेवर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस फाईल शेअरिंगचे अनेक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर पाहायला मिळतात. फाईल शेअरिंग ओपन्स युअर कम्प्युटर. पण फाईल शेअरिंगमुळे आपलं डिव्हाइस किंवा कम्प्युटर ओपन होऊ शकतो टू द रिस्क ऑफ मॅलिशियस फाईल्स अँड अटॅकर्स. Also if you share copyrighted files you risk being disconnected from the campus network as well as serious legal consequences. So be extremely careful with file sharing software. Next is make sure your computer is protected with antivirus and all necessary securities and updates. तुमचा कम्प्युटर ज्यावेळी कम्प्युटरला कंपल्सरी अँटीव्हायरस इन्स्टॉल असायला हवा. शिवाय नेसेसरी सिक्युरिटीज पाहिजे. वेळोवेळी तुमचे PCचे सॉफ्टवेअर्स किंवा तुमचे ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळे ॲप्लिकेशन्स हे वेळच्या वेळेला अपडेट्स करायला हवेत. शटडाऊन ऑर रिस्टार्ट युअर कम्प्युटर ॲटलिस्ट वीकली अँड व्हेनेवर युअर प्रोग्राम्स टेल यू टू इन ऑर्डर टू इन्स्टॉल अपडेट्स. दिस हेल्प्स टू मेक शुअर सॉफ्टवेअर अँड सिक्युरिटी अपडेट्स आर प्रॉपरली इन्स्टॉल. तुमचे सॉफ्टवेअर्स देखील प्रॉपर सॉफ्टवेअर इन्स्टॉल असायला हवेत आणि ते सिक्युअर अपडेट्सनी प्रॉपरली इन्स्टॉल असायला हवेत. इफ यू गेट ॲन अँटीव्हायरस अलर्ट दॅट देअर इज मालवेअर ऑन युअर कम्प्युटर कॉन्टॅक्ट IT सपोर्ट सेंटर फॉर असिस्टन्स
अँटीव्हायरस देखील नेट कनेक्ट असेल तर ऑटो अपडेट